हातानं पाप घडलं, हातानं पाप करण्या अगोदर हाताला आदेश हे मन देत असतं. लक्षपूर्वक आहे का? डोळ्यानं पाप होण्या अगोदर डोळ्याला आदेश देणारं कोण आहे? मन आहे. थोडं दमाने वाचव. डोळ्याला आदेश देणारं मन आहे. कानानं पाप होतंय. एखादी वाईट गोष्ट आपण ऐकत असेल तर ते त्या कानाचं काय होतंय? महिला मंडळ काय होतंय? पाप होतंय. या तोंडानं आपण वाईट बोलत असेल तर ते वाचेचं काय होतंय? पाप होतंय. पण हे पाप करायला प्रवृत्त आपल्याला कोण करतंय? पोरांनो, कोण करतंय? मन. एखादी मुलगी चालली सुंदर रस्त्यानं, तुम्ही तिच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघताय, पण ज्या वेळेला तुमची नजर जाते त्यावेळेला तुमच्या मनाच्या काही गोष्टी चालू होतात. म्हणजे तुम्हाला पाप करायला प्रवृत्त कोण करतंय? मन करतंय. मग मन जर पाप करायला प्रवृत्त करतंय तर अगोदर आपल्याला कुणाला कंट्रोल करावं लागेल? मनाला कंट्रोल करावं लागेल. मग मन कंट्रोल जर करायचं असेल तर ते कुणाच्या हातात आहे? 90 मारल्यावर मन कंट्रोल होईल का? आता मग आता बोल. मनाला काही गोळी द्या, मनाला झोपी लावा, शरीर झोपेल. वाक्य लक्षपूर्वक आहे का? गोळी द्या, शरीर झोपेल, पण मन झोपेल याची शाश्वती नाही. शरीर झोपेल, हो, शरीर थकेल. आणि एक गोष्ट ऐका बारकाईनं व्यवहारामध्ये, शरीर थकलं तरी माणूस ज्यादा आजारी पडत नाही. परिणाम बघा, शरीर थको द्या, माणसावर परिणाम होत नाही. शरीराचे अवयव थको द्या, माणसावर परिणाम होत नाही. पण एकदा माणसाचं मन थकलं का 100% माणूस खचून जातो काका. म्हणून लोक म्हणतात कशाने खचला तरी चालेल, पण कशाने नाही खचला पाहिजे? मनानं नाही खचला पाहिजे. मन खचलं का त्याला आजार जडतो, आणि त्या आजाराचं नाव अटॅक आहे. तुम्हाला हे डॉक्टर बी सांगणार नाही अटॅक कशामुळे येतो. सर्वात महत्वाचं, सर्वात या सगळ्या गोष्टीचा त्याला पुरावाच आहे, मन इंद्रियाचा राजा. तुकोबाराय म्हणतात इंद्रियाचा जय आणि वासनेचा क्षय. इंद्रियावर विजय मिळवायचा असेल आणि वासनेचा क्षय करायचा असेल तर त्याच्याकरता संकल्पाही वरी नये मन, मनाला ताब्यात घ्यावं लागतं. आणि मन जर ताब्यात घ्यायचं असेल, मन एकाग्र करायचं असेल तर त्याच्याकरता माझ्या भगवंताच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. विठाल मन आकडा. मग तुमच्या मनात ठामपणे विचार करून ठेवायचा का मी राजा छत्रपतीचा मावळा आहे, मी खानदानी राजा छत्रपतीचा मावळा आहे. माझ्या हातून नकळत सुद्धा पाप घडता कामा नाही. पाप घडेल, नकळत काही गोष्टी घडतील, पण जाणीवपूर्वक तुमचं मन तुम्हाला सांगतंय का बाबा हे पाप आहे, तरी सुद्धा आपण ते पाप करत असाल तर 100% महाराज त्याची फेड तुम्हाला करावी लागते. बरं, पुढच्या जन्मात नाही, याच जन्मात करावी लागते. तिथं मी असो, माझा बाप असो, नाही तर माझ्या बापाचा बाप असो, नाही तर आम्ही 3 जण संघच असो, करावीच लागते. बऱ्याच लोकांनी कोरोनाच्या काळात माळ काढून अंडे खाल्ले, यावर तुमचं काय मत आहे? माळा काढून अंडे खाल्ले का तुमच्याकडे लोकांनी? पोरांनो, खाल्ले का? माळा काढल्या का महिला मंडळ लोकांनी? काढल्या. कशा करता? हा, जीव वाचवण्याकरता. म्हणजे ते माळ काढून अंडे खाऊन जगलेत, पण किती दिवस जगणार आहेत तुम्हाला माहिती आहे का? नाही. 2025 मध्ये शेवट आहे त्यांचा. कोणी कोणी माळा काढल्या हात वर करा बरं. खोटं बोलाल तर मराल आज रात्री 11:30ला. बोट दाखवू नका, लगेच कळतं मग. अवघड आहे. ऐका इकडं बारकाईनं लक्षपूर्वक. अवघड आहे. आपल्याला कुणाला दुखवायचं नाही, पण सांगतो काय लक्षपूर्वक ऐका. एकदा माळ घातली ना, करता करविता कोण आहे? शेवटी कोणताही डॉक्टर असू द्या, शेवटी डॉक्टर सुद्धा सांगतो आता हे वाचवणं माझ्या हातात नाही, आता कुणाच्या हातात आहे? कोण बोलविते हरिवीर, कोण बोलविते हरिवीर.
चाले हे शरीर कुणाची या सत्ते, नाही तर तुझ्या सत्तेने वेदाशी बोल नाही तर माऊली ज्ञानोबा म्हणतात बघा, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती मोविले, तैसे जगधारिले सभय म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, नाहीतर तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे करता करविता परमेश्वर आहे. सगळं काही त्याच्या हातामध्ये. मग सगळ्या काही गोष्टी त्याच्या हातात आहे ना, तर माळ काढून डॉक्टरवर विश्वास ठेवण्यात मजा आहे का काका? नाही, ही सगळी धडपड त्याच्या करताय. मी तुम्हाला खूप महत्त्वाचा सिद्धांत सांगणार आहे का, जाताना लक्षपूर्वक आहे का. शेवटी गाडी बंगला धन दौलत संपत्ती आपण ज्या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणतो, ज्या गोष्टी माझ्या उपयोगीच्या म्हणतो, या सगळ्या गोष्टी मिथ्य आहे आणि एकच गोष्ट सत्य आहे, तिचं नाव माझा दैव आहे. शेवटची स्टेप आहे सगळ्यात. सगळीकडे कंटाळतो माणूस आणि मग म्हणतो बस आता देवाशिवाय पर्याय नाही. मग शेवटच्या वेळेला म्हणता ना तुम्ही. आता हे परवा दिवशी मी एक दहाव्याचं प्रवचन करीत होतो शिक्रापूर भागात. सर दहाव्याचं प्रवचन चालू होतं आणि माझ्या तोंडातून बोलता बोलता शब्द गेला. जातो एखादा शब्द बोलता बोलता माझ्या तोंडातून शब्द गेला. म्हणलं माळ काढून अंडे खाणारे मरणारे. खालून एक जण आरडतच उठला. तो म्हटला अय हात्याचा दाव आहे. जैसी करणी केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले. हरी केले कर्म झाले त्याची भोग आले. नाही तर जैसी करणी वैसा फल, आणि आज नाही तो कर. त्याची फेड प्रत्येकाला करावी लागते. तुम्ही माना अथवा नका मानून. म्हणून मला सांगायचंय काय,